पुण्यातील राजगुरुनगर शहरात दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करून पळून जाणाऱ्या अजय दास वय 54 या परप्रांतीय नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज नारायणगाव येथून खेड येथे आंदोलन करण्यासाठी काही आंदोलक रवाना झाले। या आंदोलनाला वैदू समाजाचे नेते येल्लू लोखंडे हेही सहभाग झाले आहेत। दरम्यान राजगुरुनगर येथील दोन चिमुरड्यांवर परप्रांतीय आरोपी अजय दास याने अत्याचार करून त्यांना पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून त्यांचा खून करून लपवून ठेवले आणि फरार झाला। आरोपीला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवल्यामुळे परप्रांतात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला पुण्यात अटक केली। मात्र आरोपीला कठोर शिक्षा करून फासावर लटकावे या मागणीसाठी आज राज्यभरातून भटक्या विमुक्त आणि गोसावी समाज एकत्र येऊन आंदोलन करीत आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नारायणगाव येथून गोसावी समाजाचे शंकर गाडगे, वैदू समाजाचे येल्लू लोखंडे, सुभाष गाडगे, अंकुश गाडगे, विकास माळी, लखन जाधव, संजय माळी आदी सहभागी झाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, नारायणगाव। येल्लू शेठ, आज तुम्ही या लोकांबरोबर मोर्चाला निघालेला आहे, काय विषय काय नेमका? विषय असा आहे का या जोशी समाजावर म्हणजे आपल्या गोसावी म्हणजे गोसावी समाजावर जो अन्याय झाला तर या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी माझे वैदू समाज आणि ही भटकी समाज हे सगळे घेऊन मी त्यांना पाठिंबा देऊन मी आज मोर्चाला निघालेले आहेत आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे अशी आमची पोलीस स्टेशनवर आम्ही मोर्चा काढत आहेत। आणि आत्तापर्यंत त्यांनी जे केलेले आहेत, आज घर भाडे करून ठेवतात, हे दुनियादारी ठेवतात, हे कुठल्या रूपाने ठेवतात तरी आयडेंटिटी कार्ड अमुक तमुक वगैरे हे कुठल्या परप्रांतातले लोक आल्यानंतर त्यांच्यावर अन्याय होतो आणि या जोशी समाजाचा किंवा भटकी समाजावर अशा अन्याय होऊ नये आणि तर हे भाडे करून ठेवताना विचारपूर्वक ठेवावा किंवा फॅमिली सहित ठेवावा अशी आमची हे सगळ्यांच्या दृष्टीने मागणी आहे आमची। का हे जे मुलींवर जे अन्याय झाला, या लहान लहान लेकरांवर जे अन्याय झाला, या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही लढणार आहेत। यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। का इथून पुढे का इथून मागं सुद्धा अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि ही गोष्ट पुनर्व घडू नयेत याच्यासाठी शासनाने दखल घ्यावी असे आमच्या लोकांच्या या सगळ्या समाजाच्या वतीने मी मांडित आहेत। आज या ठिकाणी राजगुरुनगर येथे झालेल्या चिमुकलीच्या बलात्काराच्या निषेधार्थ आम्ही सर्व गोसावी समाज जुन्नर तालुका या ठिकाणी गोळा झालेलो आहोत आणि राजगुरुनगरला सदर मोर्चासाठी राजगुरुनगरला निघालेलो आहोत। तरी या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी आमच्या सर्व गोसावी समाजाचा महाराष्ट्रभर मोर्चे चालू आहेत आणि आता शेवटचा 3 तारखेचा मोर्चा हे राजगुरुनगर येथे टोल नाक्यावर होणार आहे। हे आंदोलन हे सगळ्यात मोठं आहे। सगळ्या महाराष्ट्रातून या ठिकाणी सर्व गोसावी समाज येत आहे। नमस्कार। तुमची मागणी काय? आमची मागणी आहे की त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि ह्याला उशीर होतोय, ह्या तपास कार्याला उशीर होतोय, हे लवकरात लवकर फास्टॅग तपास व्हावं ही आमची मागणी आहे। असं केलं पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे। दोन चिमुकली आज त्यांची जान घेतली त्यांनी, त्यांचा पण असंच जीव गेला पाहिजे, पर तीळ त्यांनी मेलं पाहिजे, तशी त्यांची जान गेली पाहिजे, तसं आम्हाला अन्याय पाहिजे, न्याय द्या आम्हाला लवकर। का भेटे ना आम्हाला? का छोटं पिल्लू ती कसं काय त्यांची जान घेतली? हा, असं पाण्यात त्यांना बुडवलं ना, त्या व्यक्तीला असं जिवंत गाडा समोर आणा, जिवंत गाडा। हे नाही लवकर म्हणजे लवकर भेटायला पाहिजे आम्हाला। कशाबद्दल हे जीव? छोटी चिमणे आहे। काल दिनांक 25 डिसेंबर रोजी खेड पोलीस स्टेशन येथे नवीन जो कायदा आहे BNNS 137 प्रमाणे म्हणजे पळवून नेणे या प्रकारचा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। 2 मुली काल मिसिंग होत्या आणि त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये अधिक तपास केला असता सदर मुलीच्या डेड बॉडी त्या ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडेकरू राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये टाकीमध्ये त्या आढळून आलेल्या होत्या। त्या दृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे। त्यांनी सदरचं कृत्य केल्याचं कबूल केलेलं आहे।
सध्या राजूर शहरामध्ये शहरीकरण होत आहे, अनेक परप्रांतीय या ठिकाणी राहतात. अशा भाडेकरूंची काही माहिती आहे, काय संकलन केलेलं आहे? भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनला दिली गेली पाहिजे. यापूर्वी आम्ही या संदर्भात नोटिसा दिलेल्या आहेत घरमालकांना, परंतु आता इथून पुढं जे घरमालक या नोटिशीला उत्तर देणार नाहीत त्याच्यावरती सदर त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. आणि मी आपल्या मार्फतीने आवाहन करतो की जे जे कोणी असे भाडेकरू राहत असतील तर त्याची माहिती पोलिसांना त्यांनी देणं आवश्यक आहे. आणि भाडेकरू कोण आहेत, काय करतात, त्यांचा व्यवसाय काय आहे याची तपासणी ही भाड्याने घर देत असताना घर मालकानं करणं अपेक्षित आहे. या पद्धतीच्या सूचना यापूर्वी आम्ही दिलेल्या आहेत. ही घटना घडल्यानंतरही आम्ही आणखी अशा प्रकारच्या सूचना आणि नोटीस आम्ही जे संबंधित भाड्यानं घर देणारी व्यक्ती असतील, मालक असतील त्यांना आम्ही देणार आहोत.